अवकाशात सोडलेल्या स्पाडेक्स उपग्रहांची डी-डॉकिंग प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती इस्रोनं दिलेली आहे। भविष्यातल्या चांद्र मोहिमा अवकाशातील मानवी मोहिमांसाठीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाल्याचं इस्रोचं म्हणणं आहे। इस्रोनं पहिल्याच प्रयत्नात 13 मार्चला अनडॉकिंगची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आता या दोन्ही उपग्रहांची स्थिती सामान्य आहे। बंगळुरू, लखनौ आणि मॉरिशस इथल्या केंद्रांवरनं या मोहिमेवर लक्ष ठेवलं जात आहे। येत्या काही दिवसात आणखीही काही प्रयोग इस्रो या उपग्रहांवर करणार आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी इस्रोच्या या यशस्वी प्रयोगाची एक्सवर घोषणा केली आहे। स्पाडेक्स उपग्रहांनी अविश्वसनीय असं डी-डॉकिंग पूर्ण केलंय। भविष्यातल्या अवकाशातल्या मोहिमा त्यामुळे आता सुरळीत पार पडण्यासाठीचा मार्ग मोकळा झालाय। यात भारतीय अंतराळ स्थानक, चांद्रयान-4 आणि गगनयान या मोहिमांचाही समावेश आहे। इस्रोचं अभिनंदन असं जितेंद्र सिंग यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।